1 एप्रिल 2025 जॉन विक चॅप्टर 4 बहुतेक लास्टच असावा. तर बघितला काल आणि टिपिकल मारधाड सगळं ब्लड शेडिंग हे ते सगळं आहे. पण म्हणजे मला इतर सगळ्या याच्यापेक्षाची लास्टची स्टोरी पण जरा आवडली. याच्यात म्हणजे आता एंडच होतो जॉन विकचा, पण तो सगळ्या वाईट लोकांना पण म्हणजे ज्याच्याशी त्याला बदला घ्यायचा असतो, म्हणजे त्यांनी उगीच त्याचं वाकडं केलं, त्यांना तो मारून मरतो. तर थोडक्यात मागच्याच चॅप्टर्स प्रमाणे त्याच्या चुकीचा हे म्हणून त्याला पनिशमेंट म्हणून त्याच्यावरची किंमत वाढवत गेलेली असते. तर आता $20 मिलियन त्याच्यावर बक्षीस असते की जो कोणी हे करेल त्याला पकडून देईल. तर आता तोही त्या मारकाट लप्पालप्पी याच्यापासून म्हणजे थकला असतो, कंटाळला असतो, त्याला त्याच्यातनं सुटका पाहिजे असते. तर म्हणून मग तो काय सोल्युशन आहे त्याच्यावर म्हणून तो जातो विचारायला. तर त्याला हे म्हणजे कळतं, म्हणजे सांगतात त्याला की तो आता त्याला म्हणजे टेबलनी फॅमिलीमधून म्हणजे त्याची आता फॅमिलीच नाहीये कोणती, बायको मेली आहे, वडील मेले, म्हणजे कोणीच नाही आणि त्याची फॅमिली नाही. तर जोपर्यंत तू एका फॅमिलीचा मेंबर होत नाही तोपर्यंत तुला ह्या जगात एंट्री नाही, तुला आता डिस्कार्ड केलंय. त्याच्यामुळे तू आधी तुझी फॅमिली शोध आणि मग त्या फॅमिलीच्या थ्रू तू चॅलेंज कर टेबलच्या एका मेंबरला आणि मग आपण ठरवूया काय करायचं, तुला याच्यातनं फ्री करायचं का, म्हणजे तुला मग तुझा म्हणजे बदला पण नाही घेणार कोणी, तुझ्यावरचं सगळंच माफ करून टाकू. तर मग आता कोण घेणार त्याला त्याच्या फॅमिलीमध्ये? 1-2 जणांना विचारतो, काही कोणी एंटरटेन करत नाही त्याला. मग एक असतात चर्च मधलेच काही लोक, तर बेसिलिका म्हणून असतात आणि मुलगी असते ती. तर ती म्हणते की एका कॅसिनोमध्ये एक जाड्या माणूस आहे, त्याचे सोन्याचे दात वगैरे आहेत, तर तू त्याला मार आणि तू प्रूफ घेऊन ये की तू त्याला मारलंय, तर तुला आम्ही आमच्या याच्यात एंट्री देऊ. हा म्हणतो ठीक आहे आणि मग जातो. तिथे दाखवलंय कसं सगळी मार धाड हे ते सगळं करून अल्टिमेटली तो त्याला मारतो आणि त्याचा दात घेऊन येतो, सोन्याचा दात. मग ते दाखवल्यावर ह्यांचे मग ते प्रॉपर सगळी हे होते त्याला फॅमिलीमध्ये घेण्याची प्रोसेस, हातावर सगळे ते चटके लावून रक्ताचं ते सगळं सील वगैरे सगळे प्रकार होतात. आणि मग हा जातो त्यांच्याकडे की आता मी या फॅमिलीचा मेंबर आहे, म्हणजे तो नाही जात, सॉरी, तो त्याचा एका मॅनेजरला भेटतो. हा, त्या मॅनेजरला सुद्धा त्या टेबलच्या एका मेंबरनी डिस्कार्ड केलं असतं, म्हणजे त्याचं पूर्ण हॉटेल घेऊन आणि त्याला काढून टाकलं असतं, तो की आता यू आर नो व्हेअर हिअर. आणि त्याचा जो असिस्टंट असतो, PA असतो, तो काहीतरी बोलायला जातो तर त्याला मारून टाकतो. तर तो पण म्हणजे ट्रबलमध्येच असतो. तर मग हा त्या मॅनेजरकडे जातो आणि त्याला म्हणतो की आता तू माझा मॅनेजर हो, आता मला फॅमिली मिळाली आहे तर, आणि तू जाऊन त्या टेबलच्या मेंबरकडे जा आणि त्याला सांग की मी त्याच्याशी फाईट करायला तयार आहे. तर मग हे लोक सगळे बसतात, म्हणजे मॅनेजर, नंतर जॉन विक, नंतर तो टेबलचा एक मेंबर, त्याचा एक असिस्टंट आणि जो मेन टेबलचा जो चालवणारा असतो, पोप म्हणा किंवा काय जो, मग ठरतं की कुठे भेटायचं, किती वाजता भेटायचं आणि कोणत्या वेपननी एकमेकांवर वार करायची. तर त्याच्याकरता पण सगळे ते कार्ड्स ओपन करा, हे करा ते करा, सगळी प्रोसेस होते. तर मग ठरते चर्चच्या तिथे वरती एका टेकाडावर सकाळी 6 वाजून इतक्या मिनिटांनी आणि गननी शूट करायचं आणि त्याच्यात जो वाचेल त्याला तो फ्री झाला आणि जो मरेल तो मेलाच अर्थात. तर मग हे सगळं ठरल्यावर हे लोक कमी नसतात,
टेबलचे लोक आणि बाकीचे लोक. तर बाकीचे लोक जेव्हा $20 मिलियन ह्याच्यावर असतात लावलेले, तर तेव्हा बरेच लोक याच्या मागे असतात. तर त्याच्यात एक अजून असा निग्रो टाईपचा अमेरिकन असतो, जो कुत्र्याला घेऊन फिरत असतो. एक आंधळा असतो जो त्या टेबलच्याच माणसाचा एक म्हणजे माणूस असतो, म्हणजे नाईलाजाने त्याचं काम करत असतो, कारण त्याच्या बहिणीला त्यांनी आपल्या कचाट्यात अडकवून ठेवलेलं असतं. तर हे सगळे त्याच्या, आणि ऍक्च्युली तो आंधळा माणूस याचा हे असतो, मित्र असतो पूर्वी जॉन विकचा. आणि हे दोघही जण, म्हणजे जो कुत्रावाला आणि तो आंधळा, याच्याकडे गेले असतात याला मारण्या. त्यांना पैशांची गरज असते, तेव्हा ते काम मागायला, म्हणजे आम्ही हे काम करतो तर तू आम्हाला किती पैसे देशील हे मागायला त्या टेबलच्या मेंबरकडे गेले असतात. तर तो इतक्या क्रूरतेने त्याचे डोळेही काढून घेतलेले असतात, आणि ह्याचा पण हात, जो कुत्रावाला असतो त्याच्या हात कट करून टाकलेला असतो. म्हणजे त्याचं क्रूरपणा दाखवला असतो की सत्तेकरता तो कुठल्या थराला जाऊ शकतो. तर आता हा म्हणतो की जॉन विक कुठे आहे मला माहिती आहे, कुत्रावाला म्हणतो, तर तू आता अजून वाढव प्राईस आणि मी तुला मग सांगतो की त्याला कसं मारायचं वगैरे. तर हा आधी नाहीच म्हणतो, पण मग हळूहळू त्याला लक्षात येते की जॉन विक त्याच्यापर्यंत पोचतोय, आणि त्याला असं पाहिजे असतं की हा जॉन विक सकाळी 6:15 पर्यंत तिथे पोचता कामा नये, कारण त्यांनी पोपनी त्या हे पण सांगितलं असतं की जर तुम्ही टाईमवर पोचले नाही तरी मग तुम्ही मारले जाणार, तुम्हाला मारून टाकणार, तुम्हाला स्पेअर केलं जाणार नाही. त्याच्यामुळे मग तो तिथे पोचू नये याच्याकरता पुन्हा सगळे अटॅक सुरू होतात त्याच्यावर. त्याची लोकेशन हे ते सारखी ब्रॉडकास्ट होत राहते. तर सगळेच त्याच्या मागावर असतात. तो आंधळ्याला ती हे दिलेली असते सुपारी, की तू, म्हणजे तो हा म्हणतो टेबलचा मेंबर, की तू माझ्याकडून तू उभं राहायचं त्याला मारण्यासाठी. तर तो पण म्हणजे असतोच त्याच्या मागावर. पण सडनली त्या फायटिंगच्या ह्याच्यात आणि एकमेकांना मारण्याच्या ह्याच्यात त्या किंगचा एक जो माणूस असतो, तर तो त्या कुत्रेवाल्याला मारणार असतो, पण हा जॉन विक त्याला वाचवतो. की जेव्हा की कुत्र्यावाल्याने त्याला मारायचा पूर्ण प्रयत्न केला असतो, त्याची बंदूक पण त्याच्यावर रोखलेली असते, पण तरी तो त्या ह्याच्या माणसाला मारतो. तर एकदम मग त्याचं मन पलटून जाते कुत्र्यावाल्याचं, की नाही हा चांगला माणूस आहे, याला मारण्यात नाही, आपण आपल्याला वाटलं तर आपण ह्याला मदत करू. म्हणजे मग तो त्याच्या माग त्याचा सोडून देतो. कसा तरी करत जॉन विक मग त्या चर्चच्या पायऱ्यांशी पोचतो, जिथे टॉपला त्यांना भेटायचं असतं. पायऱ्याही भरपूर असतात, तर ते चढता सुद्धा इतके लोक त्याच्यावर अटॅक करतात. पण ते चढताना मग तो आंधळा त्याला मदत करतो. तो म्हणतो आपल्याला पोचायचं आहे तिथपर्यंत, आणि मग दोघही जण जे त्यांच्यावर अटॅक करत असतात त्यांच्याशी फायटिंग करून अल्टिमेटली पोचतात तिथे वरती. आणि मग आता दोघांनाही काही विशिष्ट अंतरावर उभं केलं जातं, 23 पावलांच्या, आणि गन दिले जाते तिथे. त्याच्याकरता अगोदर जॉन विकला त्याच्या एका माणसाने, जो म्हणजे मॅनेजरचा पण मित्र असतो, मॅनेजर आणि जॉन विकचा विश्वास असतो, त्यांनी एक पूर्ण ड्रेस दिला असतो बुलेट प्रूफ. पण तिथे गेल्यावर त्यांना ते काढावं लागतं, पण शर्ट राहू शकतो. तर शर्टही तसा बुलेट प्रूफ नसतो, तो कोट आणि वरचं जॅकेट असतं, पण ते काढावं लागतं त्याला. आणि 23 पावलांच्या अंतरावर दोघांनाही उभं करतात आणि मग अटॅक करतात दोघांनी एका वेळेस. स्टार्ट म्हटल्याबरोबर तर दोघांचाही नेम चुकतो, एकाच्या खांद्याला लागतं, एकाच्या हाताला लागतं. मग ते पावलांचं अंतर कमी करतात, 20 पावलांवर ठेवतात. मग तिथे याच्यावर केला तर जॉन विकला पोटात लागते, त्याला कुठेतरी दुसरीकडे लागते. तर आता पण आता लास्ट चान्स, 10 पावलांवर या, आणि आता हा लास्ट चान्स आहे तुम्हाला एकमेकांना मारायचा. तर ह्याचे हे लागतं, आंधळ्याची गोळी जॉन विकला लागते आणि तो खाली पडतो. तर हा क्रूर जो टेबलचा मेंबर असतो त्याला खूप आनंद होतो. तो म्हणतो चला आता, म्हणजे हा मेला नसतो, फक्त खाली पडतो तो आणि असं पोटाला धरून बसलेला असतो. पण
हा म्हणतो की आता मी शेवट ह्याचा मी करणार, मला द्या गन असं करून. तर तेवढ्यात तो मॅनेजर पण जवळ येतो आणि म्हणतो की रूल प्रमाणे प्रत्येकाला एक एक गोळी म्हणजे 3-3 गोळ्या मारायचा अधिकार होता. तर जॉननी त्या आंधळ्याला तिसरी गोळी मारलीच नाही, अजून ती त्याच्या बंदुकीतच आहे आणि त्याला अधिकार आहे पूर्ण त्याची ती गोळी वापरायचा. आणि मग जॉन विक ती गोळी, जेव्हा की त्याला त्या आंधळ्याची गोळी लागलेली असते, पण तेवढ्या जखमी अवस्थेत तो त्या क्रूर टेबलच्या मेंबरला मारून टाकतो, त्याला शॉट करून. मग पोप डिक्लेअर करतो की आता जॉन विकच्या वर कुठलेही इल्जाम नाही आहेत, कोणीही त्याच्या मागे लागणार नाही, त्याच्यावर कुठलंही डॉलरचं बक्षीस नाही आणि तो फ्री आहे आता जरायला. तर आणि सगळे आता आपल्या आपल्या ठिकाणी जाऊ शकतात आपापल्या कामाकरता. त्या कुत्र्याच्या ह्याला पण आनंद होतो सगळेच. पण हा खूपच जखमी झाला असतो जॉन विक. तो म्हणतो मॅनेजरला, तू मला घरापर्यंत सोडशील का? तो मॅनेजर म्हणतो ठीक आहे, सोडतो तुला. पण त्या पायऱ्या उतरता तिथेच जॉन विक बसतो आणि तो नाही बेअर करू शकत आणि त्याला मरण येतं. तिथेच तो मरतो. आणि मग दाखवले की एंड मध्ये त्याची, आणि त्यांनी म्हटलं, आधीच सांगितलं असतं की माझ्या कबरीवर तुम्ही बिलवेड हजबंड म्हणून लिहाल म्हणून. मग त्याची जी बायको असते हेलेना, तर तिच्याच कबरीच्या बाजूला ह्याची पण कबर बांधलेली आहे आणि त्याचा तो हेल्प करणारा मित्र आणि मॅनेजर दोघेही त्याला तिथे शेवटचं हे करतात ते आणि गुड बाय म्हणतात ते. तर छान आहे, म्हणजे ओव्हरऑल एंड थोडासा वेगळ्या प्रकारचा आणि जरा शांत पणे दाखवलंय. आणि कसं कसं म्हणजे त्या एकदा तुम्ही अंडरवर्ल्डमध्ये किंवा अशा वाईट याच्यात घुसल्यावर बाहेर निघणं किती कठीण असतं हे त्याच्यात सुंदर दाखवलंय. आणि जॉन विक हा ॲज अ पर्सन खूप चांगला माणूस असतो, पण तो तिथे अडकला गेला असतो आणि त्याला त्याच्यातनं सुटायचं असतं, म्हणून तो किती प्रयत्न करतो हे दाखवले. सुंदर आहे, मला आवडलं.